आता जेव्हा विभाजी म्हणून फिरायला लागले त्यांच्यासोबत 4 वर्ष लहानपणी फिरले पूर्ण श्रीलंकेवर. ते इंग्रजीमध्ये गांधी लवकर ते इंग्रजीमध्ये बोलायचे आणि अनागारी त्यांचा सिंह लढवत म्हणून जायचे आणि त्यांनी गाडी बनवली. आपले कसा धम्मरथाचा रथ काढतात तशा प्रकारे धम्मरथ काढला होता. सगळ्या सोयी काय होत्या जेवणा खावण्या मिटिंगचं सामान वगैरे आणि ते पूर्ण श्रीलंकेत 4 वर्ष फिरले. तर यासोबतच सोसायटीमध्ये या विशेष यांच्या प्रकारे म्हणजे मेरी बॉलोदस्की यांनी जर आपल्याला म्हणजे या अनागरिकांना आपला मुलगा समजला होता. हॅनरी अल्कॉट त्याची बुद्धिजीवी बौद्धिक शिक्षक असतील पण या दोघांचं खूप जवळचं नातं आहे. याजवळ सोसायटीविषयी तुम्हाला यासाठी माहिती करावं लागेल. जर आज सगळ्यात मोठा आपल्या इकडचा जो जुना पक्ष होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्यांचे संस्थापक कोण आहेत? एनी बेजंट. या एनी बेजंट सुद्धा या सोसायटीचे सदस्य होते आणि त्यांचा जो प्रवास झाला बघा 2 प्रवास फार महत्वाचे आहेत. त्यांचा जो प्रवास झाला तो त्यांनी पहिल्यांदा थिओसॉफिकल बुद्धिस्ट आणि मग नंतर ब्राह्मणिकल कळलं. बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक सगळी नावं येतील. त्यामुळे यासोबत सोसायटीचा आज आपला विषय नाही आहे त्याविषयी आपण कधी विचार करू. पण भारतामध्ये बुद्धिझमचा जो पुनरुत्थान आहे त्याच्याविषयी त्या थोड्या थिओसॉफिकल सोसायटी काहीतरी होती बाबा एवढं लक्षात ठेवा. यांचे अल्पट होते आणि यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा पंचशीलीचा धम्मध्वज बुद्ध धर्माची बुद्धिवादी चिकित्सा आणि बाकीच्या धर्मापेक्षा त्यावेळेचे जे अब्राहिमी धर्म ख्रिश्चन धर्म यहुदी धर्म या धर्मापेक्षा बौद्ध धर्म हा वैचारिक दृष्टीनं एक मजबूत धर्म आहे हा सिद्धांत त्यांनी मांडला. 56 मध्ये आपण धर्मांतरित केलं. 56च्या आधी जे जे प्रस्थापित धर्म होते त्या प्रस्थापित धर्माच्या तुलनेत बुद्धिझम हा एक महत्वाचा धर्म आहे हे सगळ्यात पहिल्यांदा मांडणारे हे थिओसॉफिस्ट आहे. ते पारंपरिक होते नव्हते पण त्यांना विचारधारेनुसार त्यांना पहिल्यांदा हे झालं आणि त्या पगडीतून हे अनागारिक तयार झाले. त्याचबरोबर हे आपण म्हणून दिलं पाहिजे की त्या काळामध्ये बुद्धिझमचा विकास जो झाला बुद्धिझम या काळात म्हणजे त्या काळाचा बुद्धिझम हा वेगळा होता. बुद्ध धर्माला मान्यता नव्हती भारतात पण यांनी वैश्विक मान्यता मिळवून दिली आणि मग नंतर अनागारिकांनी पूर्ण जगभर दौरे केलेले आहेत. अमेरिकेत ते 3 वेळा गेलेले आहेत. इंग्लंडमध्ये गेलेले आहेत. इकडच्या पर्वत राष्ट्रामध्ये बहुतेक सयाम थायलंड ब्रह्मदेश सिंगापूर या सगळ्या देशांमध्ये आता त्याची पूर्ण लिस्ट आहे माझ्याकडे. तर ती कोणत्या कोणत्या देशात केव्हा गेले हे वेळ म्हणजे होतो. तुम्ही एक लक्षात घ्या की हा पहिला जागतिक बुद्धिस्ट मिशनरी आहे. अमेरिकेत त्यांनी लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. इंग्लंडमध्ये दिली. जपानमध्ये पारंपरिक बौद्ध धर्माविषयी त्यांनी जी म्हणजे त्यांच्याशी चर्चा केली की बाबा बौद्ध धर्माचं पुनरुत्थान कसं होईल. तर जेव्हा परिचय दिला जातो ना यांचा अनागरिकांचा जेव्हा परिचय दिला जातो तर त्या परिचयामध्ये त्यांचा परिचय काय आहे? बुद्धिस्ट मिशनरी जनरल सेक्रेटरी ऑफ महाबोधी सोसायटी एडिटर महाबोधी जर्नल स्पेशल बुद्धिस्ट रिप्रेझेंटेटिव्ह ॲट शिकागो पार्लिमेंट ऑफ रिलिजन. जगातला आधुनिक काळातला जगातला पहिला बौद्ध मिशनरी बौद्ध प्रचारक बौद्ध भिक्षू हा अनागारिक धर्म पाळला आणि अमेरिकेला 3 वेळा भेट दिली. इंग्लंडला भेट दिली. संपूर्ण इव्हन पॅरिस जर्मनी प्रत्येक जगातले जे प्रमुख जे देश आहेत त्यांना यांनी भेटी दिल्या आणि धर्माविषयीचा प्रचार केला. त्यामुळं अनागरिकांचं जे कार्य आहे ते कार्य फार महत्त्वाचं. आता थोडासा एक संदर्भ देतो मी त्याच्याविषयी डिटेलमध्ये नंतर सांगेन. त्याच वेळेस श्रीलंकेमध्ये स्वातंत्र्य चळवळ सुरू होती. श्रीलंकेचा इतिहास आपण थोड्या बघू पण त्यावेळेस स्वातंत्र्य चळवळ सुरू होते. इंग्रजांची गुलामीत आहे श्रीलंका आणि त्या चळवळीमध्ये यांचा कुटुंबीय भाग घेते. 1915 ते 20च्या काळातला आपण आता तिकडे येऊ. आपण 1895 पर्यंत बघितलं महाबोधीचा संघर्ष. त्यानंतर यांचं पूर्ण जगभ्रमण बघितलं आणि त्यामध्ये श्रीलंकेमध्ये संघर्ष होतो आणि त्या संघर्षामध्ये यांचं कुटुंबीय भाग घेते. यांच्या भावाला 1915 मध्ये अटक केली जाते आणि तो जेलमध्ये मरण पावतो. विषयी आज नव्हे पण भविष्य काळामध्ये माहिती केल्याशिवाय भारतातलं बुद्धिझम इंडियन बुद्धिझम हे पूर्णत्वास जात नाही. जे जे स्वतःला बौद्ध म्हणतात जे जे बौद्ध धर्माशी आपले नाळ जोडतात त्यांना अनागारिक धर्मपाल हे माहीत पाहिजे. आता आज आपल्याला थोड्याशा वेळात त्यांचे जीवन समजून घेणं आहे तर त्यामुळे त्यांच्या जीवनाचे 2-4 सांगोले आहेत ते मी तुम्हाला सांगेन. आपण साध्या पद्धतीने घेऊया कारण त्यांच्या थोडंसं आंतरिक याच्यात गेलं तर आपण थोडंसं कठीण. आता उदाहरणार्थ त्यांचा जन्म हा 1864 मध्ये म्हणजे 1864 लक्षात घ्या 1864
17 सप्टेंबर 1864 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि कोलंबो येथे जन्म झाला त्यांचा. आता तुम्ही याच्यावर लक्षात घ्या की तो काळ कोणता होता. आता आपण 2025 मध्ये आहोत. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म 1891 मध्ये, म्हणजे बाबासाहेबांच्या जन्माच्या आधी त्याचा जन्म आहे. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या जन्मशताब्दी झाली त्यांची. आता एवढ्या आधीच्या काळामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे, श्रीलंकेमध्ये जन्म घेतलेला आहे. आणि त्या माणसाने म्हणजे आता तुम्ही जोपर्यंत तुम्ही काळाचे संदर्भ लक्ष घेत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही. त्यांचे वडील जे होते त्यांच्या वडिलांचं नाव होतं डॉन कॅरोलिस. थोडासा काही संदर्भाकरता काही कागदपत्रांचा आधार घेईल. डॉन कॅरोलिस, डॉन कॅरोलिस नाव घेतल्याबरोबर मला शंका उपस्थित होते की बा डॉन कॅरोलिस काही ख्रिश्चन होते काय. हो, त्यांचे वडील ख्रिश्चन आणि त्यांची आई जी आहे मल्लिका ती बौद्ध होती आणि तिचं नाव आहे मल्लिका धम्म गुणवर्धने. त्यांना एक मूर्ती मिळाली, ती मूर्ती बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्याच्यामध्ये वाद झाला आणि मग नंतरचा तो जो केस आहे 1895 जी केस आहे त्याविषयी आपण नंतर थोडक्यात घेऊ. पण त्यांनी तिथं महाबोधी महाविहाराला त्यांचं पुनरुज्जीवन करणं याच्याकरता अनागारी त्यांचे प्रयत्न आहे. त्याच वेळेस तुम्हाला लक्षात असेल की 1893 मध्ये जे विश्व धर्म संमेलन झालं शिकागो इथं अमेरिका आहे, ज्याच्यामध्ये विवेकानंदाचा नेहमी उल्लेख केला जातो. तर विश्व धर्म परिषदेमध्ये विवेकानंदांनी हिंदू धर्माविषयी तिथं व्याख्यान दिलं, पण त्याला प्रोत्साहन देणारे सोबत करणारे अनागारिक आणि अनागारिकांनी तिथं बोलले. आणि अनागारिकांनी तिथं सर्वप्रथम विश्व धर्म संमेलन आता होत नाही, कारण तिथं पूर्वी कसं होतं माझा धर्म श्रेष्ठ तर तुझा धर्म श्रेष्ठ अशा प्रकारचा वाद होता. त्या वादात आता आपण पडणार नाही, पण त्यावेळेस असा वाद राहायचा किंवा माझा धर्म हा श्रेष्ठ धर्म आणि त्यामुळं विश्वातल्या सगळ्या धर्माचं मोठेपण हे समजून घेण्याकरता शिकागोमध्ये एक विश्वधर्म संमेलन झालं होतं, विश्वधर्म परिषद. आणि त्याच्यामध्ये अनागारिक होते, विवेकानंद होते आणि प्रत्येक धर्माचे लोक होते आणि त्यांनी आपल्या धर्माचं महत्त्व सांगितलं. आणि त्याच्यामध्ये अनागारिकांनी जो आपल्या बौद्ध धर्माचं महत्त्व सांगितलं त्याच्यामध्ये म्हणजे युरोपामध्ये जो बौद्ध धर्माविषयीचा जो चळवळ निर्माण झाला त्याच्यामध्ये यांचे महत्त्व आहे. आणि तुम्हाला लक्षात असेल की तुम्ही जेवढी नावं घ्या, म्हणजे आता जसं तुम्ही त्रैलोक्य बौद्ध महासंघाचे त्या बंधेचं नाव घ्या, ते सुद्धा यांच्या म्हणजे यांनाच परिचित. ही पहिली पिढी म्हणजे अनागरिकांची. त्याच्यानंतरची दुसरी पिढी राहुल सावरकर आहे, परंतु अर्ध कौशल्य आहे, तुम्ही कोणतंही नाव घ्या, ही दुसरी ज्युनियर पिढी आहे, ही यांनी तयार केलेली पिढी आहे. इव्हन जर आपण बंधे चंद्रमणी यांनी बाबासाहेबांना दीक्षा दिली, हे कोण आहे? ते यांचे शिष्य आहेत अनागरिकांचे. अनागरिकांनी त्यावेळेस जेव्हा बौद्धगयाचं आंदोलन सुरू झालं, बुद्धगयाचं पुनरुत्थानाचं, तेव्हा त्यांना गरज याची पडली किंवा बुद्धगयामध्ये काही लोकांनी राहावं, काही भिक्षूंनी इथं राहावं याची गरज पडली. त्यांनी आवाहन केलं. तेव्हा ब्रह्मदेशातून 2 लोक आले, त्यांचं नाव चंद्रा होता आधी बंधे चंद्रवणीचं. ते चंद्राणी पण ते आले, ते म्हणाले की आम्ही शामदार म्हणून इथं बुद्धगयाला राहतो पहिल्यांदा, मग नंतर दुसरी करायला गेले, पण ते बुद्धगयाला राहतो. आणि त्याच्यामधून त्यांनी म्हणजे अनागारिकांनी त्यांना म्हटलं तुम्ही करा, तिथून ते राहिले, ते अनागारिकांनी शिष्य झाले आणि मग हळूहळू ते बंधे चंद्रवणी झाले, ज्यांनी 56ला बुद्धाला म्हणजे आपल्या बाबासाहेबांना दीक्षा दिली आहे. म्हणजे रूट्स तुमचे जे आहेत, तुमची जी मुळं आहेत ती अनागारिकापासून आहेत. आणि त्यामुळे अनागारिकांना समजल्याशिवाय भारतामध्ये बुद्धिझमचं पुनरुत्थान ते नाही समजत. आता आपण एवढं बघतो की बा हे जे 40 स्थळ आहेत, कुंडिनी आहे, बुद्धगया आहे, सारनाथ आहे, हे सगळं आता याच्यामध्ये टर्निंग पॉईंट आहे. कारण काय आहे तुम्हाला आधी सांगितलं, भारतीय बौद्धांना या घडामोडी आवश्यक आहे. आपण जन्म केव्हा घेतला? 56. आणि 56 पासून आपण बौद्ध धर्माविषयी आपली बहुतेक मंडळी असं दाखवते किंवा बौद्ध धर्माचा जसं जणू काही जन्म 1956ला झालेला, म्हणजे अशा प्रकारे याची धारणा आहे किंवा 1956 मध्ये जो धर्म आम्ही स्वीकारला तिथूनच सुरुवात, असं बहुतेक लोकांची अशी मिथ्या धारणा आहे. आता इकडे श्रीलंकेमध्ये एक धर्माविषयी पुनरुत्थानाचं आंदोलन सुरू आहे आणि त्याविषयी आपण नंतर बोलू. आता इकडे काय झालं, त्यावेळेस थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया, हे लक्षात ठेवा, भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया अड्यारला होती मद्रासमध्ये. ही एक फार महत्वाचा रोल प्ले करते बुद्धिझममध्ये.
आता थिऑसॉफिकल सोसायटी असं सरळ सरळ अर्थाने म्हटलं ती बुद्धिस्ट नाही, ही अबौद्धही नाही. थिऑसॉफिकल या शब्दाचा अर्थ म्हणजे पारंपरिक अर्थाने केलं तर गूढ रहस्यवादी धार्मिक संस्था. आता हे वाटते कठीण काही गुण, पण त्यांचं असं म्हणणं होतं किंवा प्रत्येक गोष्टीची मीमांसा केली गेली पाहिजे. जर कोणी म्हणते देव आहे, जर थिऑसॉफिकल सोसायटीने बहुतेक कर्नल हेनरी अल्कॉट होते, ते त्याचे संस्थापक होते आणि त्या मॅडम ज्या आहेत बलाडस्की त्या संस्थापक आहेत. आणि ही मंडळी रशियावरून इंग्लंडवरून ही आलेली आहे आणि विशेषतः युरोपामध्ये अमेरिकेमध्ये या संस्था होत्या. पण त्या भारतात जेव्हा आल्या आणि विशेषतः श्रीलंकेत आल्या तर तेव्हा श्रीलंकेमध्ये त्यांचं असं काय म्हणणं होतं किंवा कोणतेही धर्मसिद्धांत आहेत तर डोळे बंद करून मानायचे नाही, ते त्याचं विवेचन केलं गेलं पाहिजे. अशी थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था पहिल्यांदा श्रीलंकेत स्थापन झाली, भारतात स्थापन झाली, युरोपमध्ये होती, ती इथं आली आणि या संस्थेने अनागारिक धर्मपालाच्या जीवनावर फार मोठा प्रभाव टाकला. आणि यांचं जे आडनाव आहे ते आहे हेवा वितरणे. आता ते त्यांच्या भाषेमध्ये श्रीलंकन भाषेमध्ये ते नाव आहे आणि आम्हाला बऱ्याचदा ते उच्चारण करायला ते थोडासा त्रास होतो. हेवा वितरणे त्यांचं आडनाव आहे. म्हणजे यांचं त्यांच्या वडिलांचं नाव कॅरोलिस हेवा वितरणे असं त्यांचं नाव आणि अनागरिकांचं जे मूळ नाव आहे ते आहे डॉन डेव्हिड. डेव्हिड नाव आहे, बायबलिकल नाव आहे आणि ख्रिश्चन लोकांमध्ये नाव ठेवलं जाते डेव्हिड. तर त्यांचं मूळ नाव जे आहे ते आहे डॉन डेव्हिड. आता त्यांचं जीवन जर आपण समजून घेतो की या ज्या मधल्या जे इंटरॅक्शन आहेत आपण नंतर समजून घेऊ, पण थोडंसं आपण त्यांचा जीवन परिचय जसं आज आपण ठरवलं किंवा अनागरिकांचा जीवन परिचय आपण थोडंसं पाहून घेऊ. आता याच्यामध्ये काय होते की पहिल्यांदा हे कुटुंब म्हणजे त्यांचं जे शिक्षण झालं तर पहिल्यांदा 5व्या वर्षी ते एका कॅथोलिक शाळेमध्ये गेले. नंतर त्याच्यानंतर 2 वर्षाच्या नंतर ते 7व्या वर्षी जे सिंहल श्रीलंकेचे ते सिंहल स्कूल जे होतं त्याच्यात गेले. 9व्या वर्षी सेंट बेनेडिक्ट इन्स्टिट्यूटमध्ये गेले आणि 12व्या वर्षी सेंट थॉमस कॉलेजमध्ये गेले. त्यांच्या शिक्षणातल्या जे म्हणजे ज्याला असं म्हणतात जे उतार चढाव आहेत त्याच्यातले थोडे जे संघर्ष आहेत ते आता आपण विसरायला बघणार नाही, कारण आपल्याला त्यांचं जीवन बदल झाला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे ख्रिश्चन मिशनरी स्कूल आणि सिंहलमधले पारंपरिक बौद्ध स्कूल यांच्यामध्ये त्यांचं शिक्षण झालं. आणि त्या काळी 2 भंते जे आहेत, भंते म्हणजे महासेवक गुणानंद आणि महासेवक सुमंग, हे श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करायचे. याच्याविषयी आपण नंतर येऊ. आणि त्यांचा प्रभाव अनागारिक धर्मपालनावर होता. म्हणजे हे उत्तर आहे यांचं, मेरे पास बुद्धिज्म है. अनागारिक करना म्हणाले तुम्हारे पास सब कुछ है, मेरे पास बुद्धिज्म है और ऐसा श्रेष्ठ धर्म है जो दुनिया में कहीं नहीं. ही भावना अनागारिकांची आहे. म्हणजे अनागारिकांना समजून घेण्याविषयी धर्माविषयी त्यांची श्रद्धा समजून घ्यावी आणि ही श्रद्धा समजून घेतली तर तुम्हाला अनागारिक समजतात. त्यांचे वडील ख्रिश्चन आहेत, यांचं नाव चर्चमध्ये ठेवण्यात आलं. त्या काही नियम होतात की श्रीलंकेमध्ये जो मुलगा जन्मला त्याचा नामकरण विधी हे चर्चमध्ये झालं पाहिजे आणि त्यांनी जी नावं ठेवली पाहिजे ती ख्रिश्चन नावं ठेवली पाहिजे. सक्ती होती 1884 पर्यंत. त्या काळात ते जन्माला आले श्रीलंकेत आणि त्यांचे म्हणजे याचं जर तुम्ही असं उदाहरण घ्याल तर हे म्हणजे 1800 ज्याला आपण म्हणू की त्यानंतर 17व्या म्हणजे 15व्या शतकात 1550 पासून सुरू होते. तुम्ही श्रीलंका माहिती आहे तुम्हाला, एकदम समुद्र किनाऱ्यावर आहे. सगळ्यात पहिल्यांदा तिथं कोण आले? सगळ्यात पहिले इंग्रज, नंतर आले डच आले, पोर्तुगीज आले. या सगळ्यांनी तिथं वसाहती बनवल्या, त्याच्यासोबत आपला धर्मही आणला. नंतर इंग्रज आले. म्हणजे त्या काळामध्ये साधारणपणे 300 वर्षापर्यंत त्या श्रीलंकेमध्ये फक्त आणि फक्त ख्रिश्चन धर्म होता. ख्रिश्चन धर्म लादला जायचा आणि त्या ख्रिश्चन धर्माच्या लादल्यानंतर यांची सगळी नावं शिक्षण ही सगळी ख्रिस्ती पद्धतीने ठेवावी अशी सक्ती होती. त्याच काळामध्ये अनागरिकांचे आईकडचं कुटुंब हे पारंपरिक बौद्ध धर्माला चिकटून होतं. आता अनागरिक एका जागी लिहितात, मी माझं कुटुंब हे 2200 वर्षापासून 2200 वर्षापासून मी बौद्ध होतं. पण बौद्ध धर्माची श्रद्धा बघा, तुम्हाला विचारलं तर छप्पन सांगाल. तो काय म्हणतो, गेल्या 2200 वर्षापासून माझी धर्म श्रद्धा जोपासली गेली. आम्ही मूळ बौद्ध आहोत.
त्यांच्या कुटुंबियांनी 2200 वर्ष श्रीलंकेमध्ये अनेक राजवटी आल्या, उलट उलटून पालटून गेल्या, पण त्यांनी बौद्ध धर्म जोपासला आणि या ख्रिश्चनांच्या आक्रमणानंतरही बुद्ध धर्म जोपासला. ते जोपासण्याचं तत्व हे अनागरिकांचं मूलतत्व आहे. तुम्हाला बुद्धगयेला जातो ते आस्था, एक श्रद्धा, हा दोन फरक लक्षात घ्या. आणि त्यामुळे हे जे बौद्ध स्थळ जे आहेत, जे आज आपल्याला ज्या अवस्थेत दिसतात, त्यांच्यामध्ये आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ब्रिटिशकालीन आणि भारतीय यांचं जरी योगदान असलं तरी आजच्या त्या स्थळांना महत्वाचं जे स्थान मिळालंय ते अनागरिकांमुळे मिळालं. त्यामुळं अनागरिकांचं कार्य जेव्हा आम्ही अनागरिकांनी कार्य सुरू केलं तेव्हा अक्षरशः म्हणजे याला असं म्हणता येईल किंवा हे खंडर होते, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्यांची जागृती नव्हती, व्यवस्था नव्हती, स्वच्छता नव्हती. जसं अनागरिक स्वतः म्हणतात की सांगणार म्हणजे हे डुकरं पाळणारे डुकरांचे कळप जे आहे ते तिथे केले जायचे. त्याच्याविषयी आपण म्हणजे अनागरिकांच्या जीवनात हे लक्षात आहे. मग त्यानंतर अनागरिकांनी जेव्हा ते बुद्धगयेला गेले त्यांनी बुद्धगयेची अवस्था बघितली. सारनाथला त्यांनी स्थायी निवास बनवलं, त्यांचं जे निर्माण झालं, त्यांचा मृत्यूही सारनाथला झाला आणि शेवटी 1933 मध्ये मृत्यू झाला. पण ते सारनाथला त्यांनी आपलं स्थायी केंद्र बनवलं. पण मग तुम्हाला 1891 मध्ये जेव्हा ते बुद्धगयेला आले त्यांनी बुद्धगयेची अवस्था बघितली आणि आपण अनेकदा त्याविषयी बोललेलो आहोत. बुद्धगयेची त्यांनी अवस्था बघितली. बुद्धगय म्हणजे आता त्या दिवशी मी विस्ताराने सांगितलं, बुद्धगयेची पुनरुक्ती करत नाही, पण बुद्धगयेची अवस्था अत्यंत वाईट होती. महाबोधी महाविहार मोठे झालेलं होतं. बुद्ध मूर्तीला अपशकुनी म्हणून त्याचं कोणी दर्शनी घेत नव्हतं. महंत जेव्हा त्याला कळाले की बौद्ध लोक या बुद्धाच्या मूर्तीला याचं वंदना करतात, तिथं येऊन दान देतात, तेव्हा त्यांनी हिंदू पद्धतीचं त्याचं विकृतीकरण सुरू केलं. आधी नव्हतं, पण नंतर केलं. जेव्हा अनागरिक आणि बाकी लोक बौद्ध लोक जायला लागले, मग त्याच्यावर कापड टाकणं, त्याला शेंदूर लावणं, त्याला टिळा लावणं वगैरे 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 ते सगळं नंतर सुरू झालं 1891च्या नंतर. तर विद्रुपीकरण सुरू होतं आणि 5 पांडव मंदिर त्याला म्हणजे हिंदूकरण सुरू होतं. आणि या गोष्टींना मग राहायचं दुःख वाटलं, अनागरिक धर्म पाळलं. नंतर अनागरिकांना धर्माविषयी खूप प्रेम होतं. धर्माकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन जो होता तो श्रद्धेचा होता. त्याविषयी आपण नंतर बोलू. त्यामध्ये मग त्यांचा जीवन परिचय असा आढळतो, म्हणजे संक्षिप्त मी घेतो की त्यांनी श्रीलंकेमध्ये जे काही बौद्ध धर्माचं काम केलं, बौद्ध धर्मावर भाषणं दिली. 4 वर्ष पूर्ण श्रीलंकेत फिरले आणि त्यांनी थिओसॉफिकल सोसायटीसोबत ते फिरले, त्यासोबत संपूर्ण श्रीलंकेत फिरले आणि श्रीलंकेची परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. त्यावेळेस बुद्धिझम हा तिथं एवढा प्रबळला नव्हता किंवा दुय्यम समजला जायचा. त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. पण यांनी जेव्हा भाषणं दिली तेव्हा लोकांना कळालं की बा अनागरिक याचं बुद्ध धर्मावर विशेष प्रेम आहे आणि हा एक बुद्धिजीवी ग्रस्त आहे. मग त्यांना पहिल्यांदा जपानमध्ये बोलवण्यात आलं आणि जपानमध्ये बोलवण्यात आल्यानंतर जपानमध्ये त्यांचे सत्कार झाले आणि बा बुद्धिझमचा विद्यार्थी बुद्धिझमविषयी बोलतो म्हणून जपानच्या लोकांनी त्यांना तिथं फार चांगल्या पद्धतीने त्यांचा सत्कार केला. त्याच्यानंतर जपानवरून आल्यानंतर म्हणजे आता 1800 साधारणपणे 90चा काळ घ्या. आता तुम्ही लक्षात घ्या, आपण काळानुसार बघतो आहोत. 1864 मध्ये जन्माला आले. त्यानंतर 1880 मध्ये थिओसॉफिकल सोसायटी स्थापन झाली. 1884 मध्ये हे थिओसॉफिकल सोसायटी सोबत हे 4 वर्ष 5 वर्ष श्रीलंकेत फिरले, बुद्धिझमचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर हे 1889 मध्ये जपानला गेले आणि 1890 मध्ये भारतात आले. त्याच्या आधी कलकत्ता म्हणजे आपल्या इथे मद्रासला येऊन गेले होते, कारण जवळ आहे श्रीलंका, मद्रास जवळ आहे, तुम्हाला माहिती. तर जेव्हा ते भारतात आले पहिल्यांदा मुंबईला गेले आणि मुंबईहून बनारसला गेले, बनारसवरून सारनाथला गेले आणि सारनाथून धम्मिक स्तूप आहे आपल्यापैकी बहुतेक गेले. त्यावेळेस तिथं ते जे वर्णन करतात ते असं की त्या काळी 1891 मध्ये तिथं अक्षरशः जे डुकरं पाळतात ना त्यांच्याकडे ती जागा होती. त्याविषयी अधिक बोलण्यापेक्षा आता कोणत्या दिवशी साजरा करायचा, तर पारंपरिक रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमीला धम्मचक्र दिवस दिलं. त्या दिवशी 14 तारीख होती आणि त्यामुळं रोमन कॅलेंडरप्रमाणे ती 14 ऑक्टोबर आहे आणि भारतीय कॅलेंडरप्रमाणे ती विजयादशमी आहे. आता एवढं समाधान झालं असं कॅलेंडरचं जमलं असतं, पण तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की जे पारंपरिक भारतीय कॅलेंडर आहे, पारंपरिक भारतीय कॅलेंडर आहे, त्या सगळ्या कॅलेंडरमध्ये विजयादशमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी बुद्ध जयंती हा शब्द आढळतो. तुम्ही जर जुने कालनिर्णय बघाल, आताही करायचे असेल, पण जर तुम्ही जुने कालनिर्णय बघाल तर जुन्या कालनिर्णयामध्ये दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी बुद्ध जयंती हा शब्द अडकून आढळतो.
जुन्या कॅलेंडरमध्ये सगळ्या. तर आमचा आता संपर्क मॉडेलशी होता वगैरे, तर त्यामुळे आम्हाला तुमची उत्सुकता होती. त्यांना कॅलेंडरचा मोठा वेळ, तर आम्हाला अशी उत्सुकता होती की बा दसऱ्याच्या दिवशी बुद्ध जयंती कशी हो. आणि ज्यांना आपण भारतीय कॅलेंडर म्हणतो, मग काही दिवसांतर हिंदू कॅलेंडर म्हणतात, ते हिंदूंचं नावच नंतर त्यामुळे त्या म्हणजे फरक नाही आपण. पण त्याच्यामध्ये दसऱ्याला बुद्ध जयंती कसं, तर त्यामुळे त्याच्या अजून थोडं दिल्यावर असं लक्षात आलं किंवा त्याच्या 2-3 ज्या ज्याला असं म्हणतात बा ज्या मान्यता आहेत त्या अशा होत्या की अशोकाने या दिवशी, कारण त्या काळात अशोकाच्या काळामध्ये चंद्रावर आधारलेलं भारतीय कॅलेंडर होतं. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, श्रावण, भाद्रपद. त्यावेळेस सूर्यावर आधारलेलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे कॅलेंडर नव्हतं. चंद्राच्या पूर्ण पौर्णिमा, अमावस्या, पौर्णिमा असं महिन्यात गृहीत धरतो. आता हे कॅलेंडर वेगळे, आपण या दिवशी किती पूर्ण चर्चा करू. पण त्यावेळेस अशोकाने याच दिवशी बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता आणि बौद्धांचा जय जयकार केला होता अशी एक मान्यता आहे. आणि त्यामुळे पारंपरिक दृष्टीनं अशोक विजयादशमी पाळली जाते आणि बुद्ध जयंती म्हणून संबोधले जाते. जर मनात श्रद्धा असती तर काय दीक्षाभूमीवर जे आले सुरुवात राहिलं असतं. म्हणजे श्रद्धेपेक्षा पैसा महत्वाचा. आज आमच्या विहारामध्ये वादविवाद होतात. कशा करता कदाचित पैसे करता होत नसतील, पण मुखंडपणा, मीपणा, अहंकार जर बौद्ध धर्माकरता समर्पण असतं ते झालं असतं. तर हा समर्पित बुद्धिस्ट अनागरिकांना समजून घ्यायचं, ते समर्पण समजावं लागते. आणि अनागरिकांना आता हे जपानला गेले, जपानमध्ये कोणते यान आहे? महायानी बुद्धिस्ट आहे. आपल्या इकडे श्रीलंकेमध्ये थेरवादी बुद्धिस्ट आहे. आपल्या इकडे थोडक्यात त्याला हिनयान आणि महायान म्हणतात. हे जेव्हा जपानला गेले यांनी सुसंगती प्रयत्न केला, एक सुसंगती स्थापनाचा प्रयत्न केला किंवा महायानी बौद्ध आणि हिनयानी बौद्ध यांच्यात मूळ वाढ नाही आहे. मार्ग वेगवेगळे असतील करायची, समजून घ्या, पण बुद्धिझम नाही आहे. त्यामुळे त्यांनी म्हणजे अनागरिकांचं कार्य हे आहे की त्यांनी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण याच्यामध्ये कुठलाही बौद्ध धर्म असेल तर तो समन्वयित झाला पाहिजे. यांना आधुनिक बुद्ध धर्माचा आधुनिक उभारणी काय म्हणतात, त्याला फाउंडर म्हणतात. फाउंडर ऑफ म्हणजे आजचं बुद्धिझम जे आहे त्या आधारावर यांनी सगळ्या बौद्धांमध्ये समन्वय घडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अनागरिकांना जर समजून घ्यायचं असेल तर हे समजावं लागते. श्रीलंकेच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये तुम्हाला मी सांगितलं की बा श्रीलंकेचं स्वातंत्र्य युद्ध झालं 3 वर्षापासून त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं. आणि त्या स्वातंत्र्य युद्धामध्ये स्वातंत्र्य सेनानीचं नाव बघायला तुम्ही, तसं आपल्या इकडे आपण स्वातंत्र्य सेनानी बघितलं नाव घेतो, सुभाषचंद्र बोसांचं नाव घेतो. त्याचबरोबर कधी कधी आपण गांधी, नेहरू यांनी स्वातंत्र्य युद्ध लढलं. ही त्याची कोणी असतील, पण जर तुम्ही श्रीलंकेत बघाल तर अनागरिक धर्मपालांचं नाव दिसते. तिथल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये योद्ध्यांमध्ये स्वातंत्र्य नंतर मिळालं, पण त्यांच्या कुटुंबियांचं योगदान आहे. बौद्धांमध्ये तुम्हाला सांगितलं की बावीस जीवन पद्धती सांगून श्रीलंकेच्या बौद्धांमध्ये बुद्धिझम उतरवणं आणि वसाहतीचं जे इंग्रजांचं राज्य होतं त्या राज्याच्या विरुद्ध संघर्ष करायला यांनी आपल्या एक भाऊ मरण पावला, ते तुरुंगात, एक दुसरा भाऊ नंतर मरण पावला, एक भाऊ तुरुंगातल्या यातना सांगत मरण पावला. आणि यांनी श्रीलंकेत येऊ नये म्हणून 5 वर्षांना कलकत्तामध्ये नजर ठेवण्यात आलं. हा स्वातंत्र्य योद्धा आहे. तेव्हा संजयनी मला एक फार चांगल्या गोष्टीची आठवण करून दिली. अरे इकडे या ना गणपती साहेब, आणि मुलं असेल ना. ही आठवण म्हणजे आम्ही 17 सप्टेंबर विषयी बोललो. तर 17 सप्टेंबरला अनागरिक धम्मपाल यांची जयंती आहे. आणि त्यांनी मला ही आठवण करून दिली की 17 सप्टेंबरला पेरिया रामासामी यांची पण जयंती. आणि त्यांनी मला अजून एक आठवण करून दिली की 17 सप्टेंबरला प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. तर आता काय अनागरिक धम्मपालाची जयंती आणि पेरियांची जयंती आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिवस. तर त्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला, म्हणजे हा काय तुम्ही अन्याय करतात का तिघावर, दोघांची जयंती एकाची जन्मदिवस. तर आता विवादास्पद प्रश्न होता. आता आपल्याकडे आपण ज्याला म्हणतात बा बर्थडे साजरा करतो, जन्मदिवस साजरा करतो, आपण असं काही म्हणत नाही की बा जयंती वगैरे आहे म्हणून, असं काही म्हणत. आता मुख्य विषयाला हात लावण्याच्या आधी जयंती या शब्दावर थोडासा आपण विचार करू. जयंती या शब्दाचा अर्थ आपण जन्मदिवस होतो असं नाही. जन्मदिवस बर्थडे म्हणजे तो एक, पण जयंतीचा शब्द वेगळा. आणि हा जरा एक मला अनुषंगाने मला लक्षात आला. आता आम्ही काढतो कॅलेंडर प्रबुद्धवाद दिनदर्शिका या नावाचं, आणि त्याच्यामध्ये एक मोठा जो वाद आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा, तो असा की आपण दसरा, विजयादशमी, बघा ते आहे का बरोबर, दसरा, विजयादशमी
या तारखेला आपण धम्मचक्र दिवस साजरा करायचा की 14 ऑक्टोबरला साजरा करायचा हा वाद आहे. त्यावेळेस श्रीलंकेच्या स्वातंत्र्य युद्धात मदत केली म्हणून त्यांना नजर कैदेत ठेवण्यात येते आणि 20-22च्या काळामध्ये अनागारी धम्मपाल हे कलकत्त्याला ज्यांना श्रीलंकेला मनाई होती ते हे कलकत्त्याला 5 वर्षाकरता नजर कैदेत आहेत इंग्रजांच्या. आणि त्यावेळेस त्यांनी कलकत्त्यामध्ये विहार स्थापन केलं. कलकत्त्यामध्ये त्यांनी मोठं काम केलं आणि त्यावेळेस ते इथं धम्मप्रचारावर लागले अनागारी भारतामध्ये कलकत्त्यामध्ये. आणि कलकत्त्यामध्ये सुद्धा अनेक विहारांची स्थापना झाली आणि बरंच कार्य झालं. पण त्यावेळेस श्रीलंकेच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये यांचा महत्वाचा होता. त्यानंतर अनेक प्रकारच्या धम्मसंमेलनानंतर मग शेवटचा काळ जो आहे काही काळ श्रीलंकेत घालवला आणि मग यांनी श्रीलंकेमध्ये जो काळ घालवला त्याच्यामध्ये यांनी श्रीलंकन सोसायटीला बुद्धिस्ट सोसायटी बनवण्याकरता प्रयत्न केला. आणि मोठी मनोरंजक गोष्ट अशी आहे की त्यावेळेस त्यांनी 22 जसं आपण 22 योजना म्हणतो ना तसं श्रीलंकेमध्ये त्यांनी 22 जीवनाच्या पद्धती या श्रीलंकन लोकांना सांगितल्या की तुम्ही असं केलं पाहिजे. आता हा योगायोगी असू शकतो पण ते आता मी तुम्हाला दाखवेन त्यांच्या म्हणजे मी ब्रह्मविष्णू असं नाही आहे ते त्यांच्या जे जीवन पद्धती आहे अर्थात प्रतिष्ठित राहीलच पण त्यासोबत श्रीलंकन लोकांनी आपल्या श्रीलंकेची संस्कृती जपावी असाही त्या संदेशात त्यांनी 22 जीवन मार्ग श्रीलंकेला सांगितलेले आहेत. आणि श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानाकरता त्यांनी प्रयत्न केलेले आहेत अनागरिकांनी. त्याच्यानंतर ते भारतात परत आले आणि हे अनागरिक म्हणजे त्यावेळेस आपल्याकडे काही काळ पांढरे वस्त्र घालणाऱ्यांचा एक काळ होता. आता त्या अनागरिकांच्या पद्धतीविषयी आपण नंतर बोलू पण गृह आहे ते नंतर भारतात आले आणि त्यांनी म्हटलं की बा आता त्यांच्या पायाला म्हणजे ते सायकेटिक काहीतरी असा रोग आहे तो रोग झाला होता. त्यांचं ऑपरेशन स्वित्झर्लंडमध्ये झालं आणि त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये ते आजारी राहायला लागले. थोडा श्वास लाभ केल्यानंतर त्यांनी म्हटलं आता मी हा युरोप आणि एशियाचा दौरा सोडून मी आता भारतात स्थायिक होईल. आणि मग ते 1830-31च्या काळात भारतात आले. सारनाथ इथं त्यांनी कुटी उभारली आणि सारनाथ इथं 1931च्या काळामध्ये ते शामनेर झाले. 1933ला मरणाच्या आधी 29 एप्रिल 1933ला मरण्याच्या आधी ते त्यांची उपसंपदा झाली आणि ते भिक्षू देवभिक्ष म्हणून मरण पावले. आपली मंडळी थायलंडला जातात दर्शना करतात. आपली मंडळी श्रीलंकेला जाते. आपली मंडळी जपानला जाते. काय शिकून आलो आपण त्यांच्यापासून? आपण काय शिकतो? आजपर्यंत इतकीची मंडळी आपली आमचा एक टूर काढते युद्ध राष्ट्रांची. काय तुम्हाला तिथलं माहित आहे? जे पारंपरिक बौद्ध एक साधारणपणे 2200 वर्षापासून ज्यांनी बुद्ध धर्म तिथं टिकवला तुम्ही काय शिकवतं? दीक्षाभूमीवर तुम्ही भांडणारे संपत. आणि हे लोक गेल्या 2200 वर्षापासून बुद्धिझम जतन करतायत. त्या श्रीलंकेनी त्या ब्रह्मदेशांनी त्या थायलंडनी बुद्धिझम कसा जोपासला कोणत्या भावनेने जोपासला ते बघितलं आहे का आपण? काही बुद्ध धर्माविषयीची अतूट श्रद्धा हा एक गुण आहे लक्षात घ्या. हा मी काय म्हणतो आता एक साधं उदाहरण म्हणून तुम्हाला अनागरी समजते. आमच्या इकडे एक मोठा वर्ग आहे तो काय म्हणतो की बाबासाहेबांनी आणि बुद्ध धर्मात ध्यान साधना आहे का? ध्यान साधना आनापानसती विपස්සना ही बौद्ध धर्माची पद्धती आहे काय? याच्यावर आपण शंका व्यक्त करतो. नक्कीच आपल्याला बुद्धीचं बौद्धिक दृष्टीने आपण बघतो तर याच्यामध्ये आता बुद्धिजीवी मोठा आपण महानमध्ये बुद्धिजीवी आहोत याच्यावर तासनदार संघर्ष करू. पण ते तासनदार संघर्ष करतात त्यांना एक नंबर तुम्ही विचारा तुम्ही कधी विपස්සना केली आहे का? तुम्ही ध्यानधारणा करताय का रेग्युलर? जे ध्यानधारणा करत नाही ते ध्यानधारणावर प्रश्न विचारतात. बोधिसत्व सिद्धांत किंवा बुद्धत्वाच्या पायरीपर्यंत पोहोचण्याकरता एका व्यक्तीला अनेक पायऱ्यांमध्ये अनेक जन्मांमध्ये सत्कार्य करावं लागते तेव्हा आपण हळूहळू बोधिसत्व होतो आणि बोधिसत्वानंतर बुद्धत्वाच्या मार्गावर लागतो. हा सिद्धांत बोधिसत्व सिद्धांत किती लोकांना समजतो? ध्यानाने जागा करून टाकली होती. आजच्या सारखं साधनात नव्हतं ते. त्यामुळे एका बौद्ध व्यक्तीला कसं वाटेल तुम्ही लक्षात. तर त्यावेळेस सारनाथ मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा आले आणि सारनाथला आल्यानंतर एक बौद्ध व्यक्ती बौद्ध स्थळाचं दर्शन घेईल आणि त्यानंतर तुम्ही बघाल मग सारनाथ वरून ते बुद्धगयाला आले 1891 मध्ये पहिल्यांदा बुद्धगयाला आले आणि त्यासोबत कपिलवस्तू कुशीनगर आणि सांची इथं त्यांनी भेट दिली. आणि तुम्ही आजही बघाल तर जिथं जिथं त्यांनी भेट दिली आहे तिथं तिथं बुद्धगयाला आपल्याला रेडीमेड भेटले आहेत. रेडीमेड भेटले छप्पन नंतर आपण काही नाही केलं. लक्षात घ्या हे सगळं कर्तृत्व अनागरिकांचं आहे. अनागरिकांनी सारनाथ डेव्हलप केलं. तुम्ही साची वस्तू बघितला आणि साचीमध्ये आले जेव्हा त्या पौर्णिमेला जेव्हा यात्रा निघते तिथं सारीपुत्र आणि महामुद्रा यांचे असे निघतात. कोण लीड करते? श्रीलंकेचे भिक्षू लीड करतात. तुम्ही आजही बघा
साचीची देखरेख साचीची व्यवस्था करण्यामध्ये पुढाकार श्रीलंकेने घेतलेला आहे. आजही आपण तो नंतर झालं होतं पण त्यांनी तिथं सांभाळलेलं आहे. साची, सारनाथ, कुशीनगर आणि कुठे आपलं लुंबिनी बौद्ध आपण कपिल होतो त्यावेळेस पिपरावा म्हणतात. आता कपिल वस्तू जिथं होतं त्या गावाला पिपरावा म्हणतात. लुंबिनी तर माहिती आहे सगळ्यांना. पिपरावा म्हणजे कपिल वस्तू, तिथून मग लुंबिनी. तर या सगळ्या स्थळांना यांनी भेटी दिल्या आणि आज अनागरिकांच्या कर्तृत्वाने हे सगळे स्थळ जे आहेत ते उद्धत आहेत. इंग्रज सरकारचा दृष्टिकोन होता किंवा भारतात ही जी स्थळं आहेत ही पुरातत्वीय महत्वाची आहे, आर्किओलॉजिकल महत्वाची आहे आणि त्याच्यामुळे जेवढं त्यांनी जमलं तेवढं त्यांनी त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. पण बौद्ध व्यक्ती आणि एखादा व्यक्ती जो ताजमहाल पाहायला जातो, पिसाचा झुकता मळबा पाहायला जातो किंवा पिरामिड पाहायला जातो, आपली मंडळी जाते, त्यांचा दृष्टिकोन आणि जेव्हा आपली इथे सामान्य मंडळी बुद्ध घ्यायला जाते तेव्हा त्यांचा दृष्टिकोन काय फरक असतो? काय तुम्ही प्रेक्षणीय स्थळ पाहायला जाता का? पिरामिड पाहायला जाता, ताजमहाल पाहायला जाता, त्यावेळेस एक दर्शनीय स्थळ, पुरातत्वीय स्थळ एवढा तुमचा दृष्टिकोन असतो. असा हा त्यांचा धर्मप्रवाह. आणि जेव्हा त्यांनी सारनाथला जे ज्याला आपण म्हणतो धमे स्तूपाजवळ जे त्यांनी मोठं महाविहार बनवलं त्याचं मोठ्या थाटात उद्घाटन झालं आणि असं म्हणतात किंवा तिथं आपले त्यावेळेस म्हणजे अर्थात त्या काळामध्ये प्रधानमंत्री नव्हते पण जवाहरलाल नेहरू सपत्नीक तिथे उपस्थित होते. त्या काळात 1933 चा काळ त्यांनी भारतात घालवला आणि नंतर ते मरण पावले. असं त्यांचं एक छोटंसं एक त्यांचा जीवन परिचय आहे. आता याच्यामध्ये या जीवन परिचयावर तुम्हाला माहिती म्हणजे थोडं कल्पना आली किंवा हा एक मुलगा, तरुण मुलगा जो ख्रिश्चन बाप आणि बौद्ध आईच्या पुढे जन्माला आला, या मुलांनी कशा प्रकारे प्रवास सुरू केला. एक ज्याला समजा एक बुद्धिवादी मिशनरी, बौद्ध मिशनरी, बौद्ध जगाशी समन्वय आणि त्यामधून भारतातल्या बौद्ध स्थळांचा विकास, भारताच्या विकासाचा विकास आणि मग नंतर ते इथं पूर्ण इथल्या भारतातल्या बौद्ध स्थळांच्या विकासानंतर सारनाथ येथे मूळ कुटीचं निर्माण आणि त्याच्यानंतर त्यांचा निरोप. म्हणजे याच्यावर तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल. पण तुम्हाला अनागारिक नाही समजत. अनागारिक का नाही समजत हे तर कोणालाही माहिती आहे. एकदा राजा एकती राणी दोन वर्गे खतम झाली त्याच्यानी राजा राणी समजते नाही. आता अनागारिक खरे अनागारिक आहे त्याच्याविषयी आपण 5 मिनिटं बोलू. आता तुम्ही एक वार्तालाप सुरू ख्रिश्चनांचा त्या काळातल्या राज्यकर्त्यांचा आणि अनागारिकांचा एक ग्रुप घेतो बरं. त्याला काही घटना नाही समजत. एक ग्रुप होते ते म्हणाले, पाश्चात्य लोक म्हणाले अनागरिक तेरे पास क्या है? हमारे पास सत्ता है, हमारे पास धर्म है, हमारे पास दुनिया की सारी चीजें हैं, तेरे पास क्या? अनागरिकांना प्रश्न केला त्यांनी आणि अनागरिकांना प्रश्न केला. आपण ते म्हणतो ना एक कुठला तरी डायलॉग आहे शशी कपूर आणि अमिताभ बच्चनचा, तो विचारून गाडी तेरे पास क्या है? तर तिथं जगणारे जे अनागरिक जवळ आहेत ते म्हणतात की मी माझं संपूर्ण शरीर, मी संपूर्ण आयुष्य मी याच्याकरता एका बोधिसत्वासारखं त्या पारिमिता पाळत पाळत मला बुद्धत्वाकडे जायचं म्हणून मी माझे जीवन जगतो आहे. म्हणून महाबोधी महाविहार किंवा सारनाथचं धम्मेस्तूप किंवा कुशीनगरचा स्तूप याच्याकरता तयार होते. त्यांची श्रद्धा आहे. इथे श्रद्धा नाही आहे. प्रत्येक विहार आपल्या मंडळी करता हे करप्शनचं केंद्र का बनते? श्रद्धा नाही तर भिक्षाचा प्रश्न असता होता. म्हणजे एखाद्या अधिक लाभाकरता, पैशाकरता किंवा मान सन्मानाकरता मला या महाराष्ट्राच्या योग्यता जागा पाहिजे हा बुद्धीचा मार्ग स्वीकारला. प्रत्येक गोष्टीला बुद्धीच्या कसोटीवर पाहणं हा बुद्धीचा मार्ग स्वीकारला. अरे बाबा आमचे कधी इतके वादविवाद करतायत, कधी कधी तुम्ही थकून जातो. आम्ही कोणताही म्हणजे बुद्धांचा धर्म या ग्रंथाचा प्रत्येक शब्द बुद्धीच्या कसोटीवर तपासले तुम्हाला 1000 वर्ष लाख वर्ष भेटतील, महाराष्ट्रात भेटतील. पण बौद्ध धर्माविषयी ती श्रद्धा, ते समर्पण किती लोकांमध्ये आहे? हा फरक आहे अनागरिकांमध्ये आणि आपल्यामध्ये. आपण प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तपासतो, हे स्वागत आहे. पण त्याचबरोबर बौद्ध धर्माच्या सिद्धांतांची अतूट श्रद्धा, त्याच्याविषयी संपूर्ण समर्पण त्या गोष्टी समजून घेण्याची भावना ही आपल्या किती लोकांत आहे? इथं फरक पडलाय. म्हणजे जेव्हा आपण ज्यांना समजतो अनागरिकांना जेव्हा तुम्ही समजता तर ते लक्षात घ्या. पारंपरिक त्यांचं एक पुस्तक आहे लाईफ अँड टीचिंग ऑफ बुद्धा, ते अनागरिकांचं पुस्तक आहे. अनागरिक डायरी लिहायचे, त्यांच्या भाषणाचे खंड आहेत आणि त्याच्यामध्ये जो बुद्धिजम जे सांगतात तो बुद्धिजम कदाचित आजच्या आपल्या बुद्धिजीवी बौद्धांना मान्य होणार नाही. कारण आर्य सत्य, आता आर्य असांघिक मार्ग, पारमिता
बोधिसत्व सिद्धांत हे आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना हे कळणार आणि वाचणार येण्याच्या घरी ते फक्त एखादी गोष्ट आहे, मी फार मोठा बुद्धिजीवी आहे आणि बुद्धीच्या कसोटीवर मी त्याला तपासेल काढलाय वाईट सोसायटी ऑफ इंडियाची मला मॅगझिन कंटिन्युअस मॅगझिन यायची, इतकी मोठी मॅगझिन होती, मला त्यावर याचं सोसायटीविषयी एवढं माहीत नव्हतं. पण ही जी संस्था आहे बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापनेमध्ये म्हणजे भारतात सुद्धा 56च्या आधी भारतामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराकरता कृष्णभूमी तयार करायला थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया महत्वाची आहे. एक दोन संदर्भ देता येतील तुम्हाला. बुद्धिस्ट कॅटेकिझम या नावाचा ग्रंथ कधी कधी तुम्हाला पाहायला मिळेल हेनरी अल्बर्ट. त्याच्यामध्ये जर त्याचं सोपं जर म्हणाल तुम्ही तर आपल्या आनंद कौशल्यांचं बौद्ध धर्म की बुद्धिवादी मीमांसा किंवा आपल्या जे आपल्या इथल्या हिंदुस्थान कॉलेजच्या आपल्या एक मॅडम आहेत त्यांनी त्या बुद्ध धर्माच्या एक चिकित्सेवर एक पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे बुद्ध धर्माची बुद्धिवादी चिकित्सा ते कॅटेकिझम पासून तर पाटील मॅडम त्या पाटील मॅडमच्या पुस्तकापासून तुम्हाला बुद्ध धर्माची जी चिकित्सा आहे बुद्धिवादी चिकित्सा याचे मूळ हे आपल्याला इथे मिळतात या सोसायटीमध्ये मिळतात. जो आज आपण जो बुद्ध धर्म स्वीकारतो करतो त्याच्यामध्ये बुद्धिजीविका जास्त आहे. तर आणि हे आपला जो पंचशीलचा ध्वज आहे आपण पंचशीलता सगळेच वापरतो, हा बुद्ध धर्माचा ध्वज आहे. याची सुरुवात हा धर्मध्वज म्हणून स्वीकारण्याची सुरुवात ही सुद्धा अल्बर्टचीच आहे. म्हणजे बुद्धिझमशिवाय तुम्ही यांना टाळू शकत ही मंडळी होती. तर साधारणपणे यांचं 1980 मध्ये श्रीलंकेमध्ये स्थापन झाले त्यावेळेस हे लहान होते आणि मग त्यांनी 84 मध्ये त्यांनी विचार केला त्या तेजू सोसायटी की संपूर्ण श्रीलंकेमध्ये फिरायचं आणि तिथे माहिती घ्यायची. आता हे होते इंग्रजी भाषी, श्रीलंकेमध्ये फिरायचं त्यांना एक सिंहल भाषी पाहिजे होता आणि अनायासे त्यावेळेस अनागारी हे एक ज्युनियर शिक्षण अधिकारी म्हणून काम करत होते श्रीलंकेत. बौद्ध धर्माचा प्रभाव होता आणि त्यांनी विचारलं आम्हाला कोण मदत करू शकेल. तर त्यावेळेस यादी आपल्या सर्व्हिसेस देऊ केल्या, नोकरी सोडली आणि या दोघांसोबत ते श्रीलंकेमध्ये फिरायला लागले. आर्थिक साम्राज्याविरुद्ध लढणाऱ्या श्रीलंकेचा स्वातंत्र्य होत आहे. म्हणजे अशा प्रकारे हे महान व्यक्तिमत्व आहे. अनागरी धर्मपाल आपल्या इथे आपण 17 तारखेला त्यांची जयंती साजरी करू, पण त्यांचं जीवन फार मोठे आता आपण एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्याला सांगणं शक्य नाही आहे. पण अशा प्रकारे बुद्धिझमचा आधुनिक काळातला नवीन प्रवक्ता बौद्ध धर्म जेवढे काही आपल्या इथे धर्माचे स्थळ आहेत त्यांचं पुनरुत्थान व्हावं, इंग्रजांच्या इथे जमिनी घेतल्या काय काय केलं तो भाग वेगळा. महाबोधी महावीरांचा संघर्ष का निर्माण झाला या विषयामध्ये बोलू. पण अनागरिकांचं एक दुःख होतं, त्यांनी महत्वाकडून जमीन विकत घेण्याचा प्रयत्न केला, तिथं त्याला प्युअरली बौद्ध स्थळ बनवण्याचा प्रयत्न केला, पण अडचणी आहे आणि या अडचणी तुम्हाला समजून घ्याव्या लागतात. 1895चा कलकत्त्याचा निकाल आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला 1906चा निकाल माहित नाही. 1906 मध्ये पुन्हाहून ती जमीन कोणाची आहे याविषयी वाद झाले आणि त्याही खड्ड्यामध्ये आपल्याला हात पत्करावं लागली. आता कधी आम्ही जेव्हा चर्चेत बसू आम्ही विषय काढला होता मागं किंवा ती जमीन कोणाची, त्याची मालकी कोणाची आणि ती मालकी बौद्धांना का सोपवली जात नाही. म्हणून तो कोणाला असं लागून गेला की ज्याला भारत सरकार, बिहार सरकार आणि इंग्रज सरकार या तिन्ही सरकारने मदत केली आहे. कोण आहे तो मानला असा, बाकी कुठली जागा असेल विकतही द्यायला तयार नाही. काय मुद्दा काय आहे आणि याच्याविषयी सुद्धा अनागरिक धर्मपालांना खंत वाटत होती की मी शेवटपर्यंत महाबोधी महाविहार हे माझ्या हयातीत मुक्त करू शकलो नाही. त्यांनी सारनाथला मोठं काही नाही, सारनाथला सेंटर बनवलं. महाबोधी पत्रिका बौद्धांच्या जेवढे काही जुने लोक आहेत ना, म्हणजे आता आमच्या कुटुंबियांकडे आम्ही जेव्हा आमच्या आईचे युनिट रंग उघडतो त्याच्यामध्ये आम्हाला महाबोधीचे अर्थ मिळतात. बाबासाहेबांच्या भाषणामध्ये नरसू पीएल नरसू बोलले मेसेंट ऑफ बुद्धिझम नरसू त्याला प्रस्तावना धर्मपालाची अनागरिक धर्मपालाची पीएल नरसू यांचे शिष्य आहेत. राहुल सांगोदयाल यांना इंग्लंडमध्ये पाठवण्याकरता यांनी पुढाकार घेतला आहे. म्हणजे तुम्ही जेवढे जुने यांनी अल्बर्ट पासून पीएल नरसू पासून यांचे सगळ्यांचे धागे जोडे हे अनागरिकांचे आहेत. त्यामुळे तुम्हाला भारतातला बुद्धिझमचा प्रवास आज समजून घ्यायचा असेल की कशा प्रकारे फाउंडेशन मांडलं आणि त्या फाउंडेशनवर आपण इमारत उभी करतो. मी तुम्हाला एकच विनंती करेन, जेव्हा तुम्ही यांच्या फाउंडेशनवर बुद्धिझमची इमारत उभी करता तर तुम्ही श्रद्धाही ठेवा, चिकित्सक बुद्धी ठेवा, समर्पणही ठेवा आणि बुद्धिझमचे महान जे सिद्धांत आहेत त्यांचे तेही लक्षात घ्या. फक्त आम्ही बुद्धिजीवी आहोत म्हणून प्रत्येक गोष्टीचं परीक्षण करू, प्रत्येक गोष्टीचं परीक्षा करू आणि अशा प्रकारची भावना ठेवा. तोपर्यंत ना दीक्षाभूमीची मुक्ती होत ना बुद्धभूमीची मुक्ती होत. का त्याचा असं म्हणते पुरस्कार अशा प्रकारे या जयंती या शब्दाचा अर्थ घेतला जातो पारंपरिक अर्थाने. आणि मग आपण जन्मदिवस म्हणतो करत आहे तिथं आपण साजरे करतो, बर्थडे साजरे करतो, आपण त्याला साधारणपणे जयंती म्हणत नाही. जयंती म्हणजे एखाद्याचं मोठं कार्य असेल
तर त्याचा गौरव म्हणजे जयंती. तर मला संजयने विचारलं किंवा तुम्ही ठीक आता 17 तारखेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला 3 फार मोठ्या लोकांची जन्मदिवस आहे, बर्थडे आहे, ज्यांचे आपण जे साजरे करू अशा प्रकारे आपण साजरे करू करतो. तर मग दुसरी चर्चा अशी निघाली की 17 तारखेला नागपूरला अनागारी धर्मपालांची जयंती आपण साजरी करणार संविधान चौकात. मला शंकरजी बोलले आणि बरेचशा लोकांनी सांगितले की जयंती आणि माझ्याकडे एक पत्र सुद्धा आलेलं आहे आणि ही एक अभिनंदनीय बाब आहे किंवा अनागारिकांची जयंती करणं ही चांगली गोष्ट आहे. पेरियारांविषयी आपल्याला करता येईल कारण त्यांचंही फार मोठं योगदान आहे आपल्या चळवळीमध्ये. पण तरीसुद्धा आपण आज धम्मपालावर केली होतो. हे अनागारी धम्मपाल यांचं जीवन, अनागारी धम्मपाल यांचं जीवन माहीत करणं हे भारतीय बौद्धांना गरजेचं. त्यांच्याविषयी खूप माहिती आपल्या लोकांना नाही, मला पण नव्हतं. जेव्हा महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाचा आम्ही अभ्यास करायला लागलो तर त्यावेळेस आम्हाला अनागारिकांचा परिचय हा दिसूनच होतो. कारण की बुद्धगया महाबोधी महाविहार आंदोलन म्हटलं तर अनागारिक धम्मपाल यांच्या उल्लेखाशिवाय ते पूर्णच होतं आणि त्यामुळं अनागारिक धम्मपालांच्या विषयी माहिती करणं हे बुद्धगया आंदोलकांना महत्त्वाचं. पण त्याचबरोबर एक महत्त्वाचा भाग आहे. अनागारी धम्मपाल हे फक्त एक महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाचे फक्त सूत्रधार किंवा आरंभकार्य आहे असं नाही. असं म्हणतात खरे बौद्ध व्हा. आम्ही कधी कधी या विषयी विचार करतो पण खरे बौद्ध म्हणजे ज्यांना बुद्ध धर्माची चिकित्सा केलीच पाहिजे पण त्याच्यावर तुमच्या मनात श्रद्धाही असली पाहिजे. निव्वळ मी बुद्धिजीवी आहे, मी बुद्धिमान आहे ही भावना जर असेल तर तुम्हाला भारतामध्ये बुद्धिझमचा पुनरुत्थान नाही करता येणार, भारत बदलणे नाही करता येणार. एकाच वेळेस स्वार्थ आणि परमार्थ, दुसऱ्या शब्दात स्वार्थ आणि निस्वार्थपणे एकत्र राहू शकत नाही. अंधार आणि उद्या एकत्र राहू शकत नाही. बरं आणि वाईट एकत्र राहू शकत नाही. मी बरा आहे मी वाईट आहे नाही होऊ शकणार. एक तर बरे व्हा किंवा वाईट व्हा हा मधला मार्ग जो आहे एकच मार्ग. एक तर बुद्धिस्ट व्हा किंवा बुद्धिझमच्या विषयी फक्त गप्पा करणं सोडून द्या, खरे बोधावा हा संदेश आपल्याला अनागारी धम्मपाल यांच्या जीवनातून मिळतो. आज तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं आणि मी सुद्धा अत्यंत कमी वेळात प्रयत्न केला की अनेक अनागारिकांचं जीवन तुमच्या विरुद्ध मांडव. खूप साहित्य आहे, खूप पुस्तकं आहेत, एक पुस्तक सोडून सगळी पुस्तकं आहेत आणि एक खराब होतं मला लवकरात लवकर ती पुस्तक देईल अशी अपेक्षा करतो आणि रजा घेतो जयंती नवबुद्ध आहे. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.